शेतकऱ्याने बनवल्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती। वाशिमचे शेतकरी मनीष देशमुख यांनी यंदा गणेशोत्सवासाठी गायीच्या शेणापासून 1500हून अधिक पर्यावरणपूरक गणपती तयार केले आहेत। गेल्या वर्षी 600 मूर्ती विक्रीतून त्यांना 1 लाखांचा नफा झाला होता, तर यंदा तब्बल 2 लाखांचा फायदा अपेक्षित आहे। या मूर्ती विसर्जनानंतर खत म्हणून वापरता येतात। विशेष म्हणजे या उपक्रमामुळे 10 बेरोजगारांना रोजगार मिळाला असून देशमुख गायीच्या शेणापासून अगरबत्ती, धूपबत्ती यासारखी उत्पादने तयार करून शेतीसोबत जोडधंदाही उभारत आहेत। मी मनीष शंकरराव देशमुख वाशिम येथे राहतो। माझ्याकडे जवळपास 50 देशी वंशाच्या गायी असून त्या गायीपासून मिळणाऱ्या शेणापासून वेगवेगळे प्रॉडक्ट बनवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न केले। त्यासाठी बऱ्याच ठिकाणी भेटी दिल्या। त्या गायीच्या शेणापासून आम्ही आमची जी शेती आहे, आमच्या घरची 30-40 एकर शेती आहे जवळपास, ती पूर्ण विषमुक्त बनवण्याच्या उद्देशाने आम्ही त्या गायीच्या शेणापासून व्हर्मी कंपोस्ट बनवणे चालू केले। त्याच्याकडे जवळपास 50 बेडचे व्हर्मी कंपोस्टचा प्लांट असून उर्वरित राहिलेल्या शेणापासून काहीतरी करता यावे यासाठी आम्ही बरेच प्रयत्न केले। तर शेणापासून आम्हाला धूपबत्ती, सम्राणी कप आणि गणपती बनवता याचे समजले। त्यासाठी आमचे सहकारी शिवाजी डोळे त्यांनी ट्रेनिंग घेऊन आले संस्थेवरून आणि मग आम्ही प्रत्यक्ष त्या शेणापासून जे आहेत मूर्ती आणि सम्राणी कप वगैरे बनवण्यास सुरुवात केली। मागील वर्षी आम्ही जवळपास 500-600 मूर्ती बनवल्या होत्या आणि त्या मूर्तींना एक चांगला रिस्पॉन्स मिळाला। शासनाचा नेहमी पर्यावरणपूरक मूर्तीसाठी प्रोत्साहन असते आणि एक POPच्या मूर्तीला चांगला अल्टरनेटिव्ह म्हणून आम्ही शेणाच्या मूर्ती प्रेझेंट केल्या आणि त्यासाठी आम्हाला जवळपास 2 ते 2.5 लाख रुपये यावर्षी खर्च लागला असून 2-3 लाख रुपये त्यातून उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे। यावर्षी जवळपास आम्ही 1,500 मूर्ती बनवल्या असून जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्या मूर्ती पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे। असेच बाकीचे पण प्रॉडक्ट काय बनवता येईल या दृष्टिकोनातून कल राहणार आहे आणि जी शेती आहे ती पूर्ण रासायनिक मुक्त करून जैविक शेतीकडे आम्ही करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केलेला आहे।